नमस्कार. मी प्रदीप जोशी. आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी. आलेखन कथा. दीर्घकाल सेवा करून तो नुकताच सेवानिवृत्त झाला. सेवेच्या काळात त्याला वेळ पुरत नव्हता आणि सेवानिवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा हे त्याच्या पुढं मोठं प्रश्नचिन्ह होतं. त्याने खूप विचार केला. टीव्ही पाहण्यात किती वेळ घालवायचा, पुस्तक वाचनात किती वेळ घालवायचा, गप्पा मारण्यात किती कालावधी घालवायचा, या साऱ्याचा त्याला कंटाळा आला आणि त्याला वाटलं की सेवेत असताना आपण जसं आनंदी जीवन जगत होतो तसं सेवानिवृत्तीनंतरही जगावं. आणि अचानक त्याला एक कल्पना सुचली. त्याच्या वडिलांनी घरात सूरपेटी आणलेली होती. त्याच्या मनात कल्पना सुचली, आपण सूरपेटी शिकावी. वय वर्ष 67. या वयात सूरपेटी शिकणं कसं शक्य होतं? पण त्याची उमेद मोठी होती. त्याने ठरवलं, काही का असना आपण सूरपेटी शिकायची. आणि मग त्याने सूरपेटी शिकायला सुरुवात केली. मोबाईल आपलं गुरु मानलं आणि मोबाईलच्या सानिध्यात सूरपेटीचे सगळे धडे तो शिकला. आपलं चॅनेल त्याने सुरू केलं आणि काय सांगताय, अल्पावधीत त्याचं चॅनेल इतकं प्रसिद्ध झालं की त्याला पुन्हा वेळ पुरेनासा झाला. आहे का नाही गंमत? धन्यवाद.